नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात 100% होणार दुप्पट पाऊस। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण राज्यात 100% होणार दुप्पट पाऊस। पण असं काय घडणार आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्यात की ज्यामुळे सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यात होणार दुप्पट पाऊस? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात 100% होणार दुप्पट पाऊस। पण सप्टेंबर महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात 100% होणार दुप्पट पाऊस? या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की अखेर सप्टेंबर महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात पाऊस हा दुप्पट होणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, आता ला निना ऍक्टिव्ह झालाय। आता तुम्हाला पहिले अल निनो आणि ला निना यामधील फरक समजावून सांगतो। तर लक्षात घ्या मित्रांनो, प्रशांत महासागराच्या पश्चिम दिशेला जर त्या ठिकाणी समुद्राचं तापमान म्हणजे पृष्ठभागाचं तापमान हे कमी असेल तर तिथं ढग कमी तयार होतात आणि याला अल निनो म्हणतात। आणि ही जी ढग असतात ही येतात कुठं तर आपल्या या असणाऱ्या पावन मातृभूमीवर। लक्षात घ्या, प्रशांत महासागरातून ढगांचा हा ताफा येत असतो आणि इथं जर तापमान कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये ढग कमी येणार। आणि आतापर्यंत तुम्हाला सांगतो तिथं अल निनो साठी सिच्युएशन जी गेल्या वर्षी पूरक होती, गेल्या 1-1.5 महिन्यापासून तिथं अल निनो पण नव्हतं आणि ला निना पण नव्हतं, म्हणजे सपोर्ट बी नव्हता आणि विरोध पण नव्हता। पण लक्षात घ्या, आता तिथलं तापमान वाढायला सुरू झाले, म्हणजे तिथं ला निना सुरू झालंय। तापमान वाढलं, ढग जास्त तयार होणार आणि हे ढग येणार कुठं मित्रांनो? तर ही ढग येणार या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये। आता यामुळे काय की ढगच जास्त येणार म्हणजे आपोआप पाऊस वाढणार, त्यामुळे लक्षात घ्या की ला निनामुळे पाऊस वाढणार आहे। आता राज्यात दुप्पट पाऊस का पडणार? तर लक्षात घ्या, विशाखापट्टणम पाशी जो कमी दाबाचा पट्टा तयार झालाय सध्या, याच्यामुळं आपल्याला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस दिसणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, एकदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या परिस्थितीनं आपल्या महाराष्ट्रातून मार्ग तयार केला तर सप्टेंबर महिना आणि जोपर्यंत परतीचा पाऊस संपत नाही तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राला बंगालच्या उपसागरातून ढगांचा ताफा पुरवला जाणार आणि या दोन अनुकूल गोष्टीमुळे आपल्या राज्यात सप्टेंबर महिन्यात 100% दुप्पट पाऊस पडणार। हा पाऊस कुठं पडणार? तर लक्षात घ्या, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि त्यासोबत खानदेश, म्हणजे कोणताही जिल्हा, कोणताही तालुका, वाडी, वस्ती, गाव, शिवार, शहर इथं सुटणार नाही। सगळीकडे कमी अधिक प्रमाणात परंतु जोरदार पाऊस कोसळणार। राज्यातील जवळपास सर्व धरणं भरणार, सर्व तलाव भरणार, सर्व विहिरींना, बोरवेलला पाणी जबरदस्त येणार। म्हणून ही आनंदाची वार्ता आहे। दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की सप्टेंबर महिन्यात तर दुप्पट पाऊस होणार आहे, पण त्याचबरोबर हा परतीचा पाऊस लवकर परत जाणार नाही आणि 15 ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे यावर्षी जर पकडलं तर दसरा संपेपर्यंत आपल्याकडे जोरदार पाऊस आहे। यामुळे सोयाबीन कापणी करताना थोडी अडचण येईल, कापूस वेचताना इनिशियल स्टेजला अडचण येईल, पण त्या परिस्थितीत काय करायचं याची सुद्धा माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल।
तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट, आनंदाची वार्ता की सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात 100% होणार दुप्पट पाऊस। भविष्यात पाऊस कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहतो। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।